आंब्याचे आपले सगळे आंबे पडू गेले काय रोगानं सगळे. कीड लागली कीड. गारांना जोड पाडले. कीड लागले त्या आंब्याला बी तुमच्या. हा ना काय सारखे. अरे बावळाटे त्याला ते बेरूड लागले का काय साऱ्या मुंग्यात झाल्या त्या आंब्याला. तुम्हाला कसं बायांचं बेरूड लागलंय तसं मला काय लागले मग याला काय बोलत हे काय नाही. बरं मी काय होतो मला आहे ना शिरप्याचं लई वखत पाहिलं बरं का. त्याची बायको त्याला लई सांगत राहते. किती आवाज होतो बाई 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 वाचवा रेन दावा रेन पळा रेन लय मारलं रेन उचलून आपटलं रेन बोच काढलं रेन काय काय आवाज येते बाई तारा. हा पण ते राहते पेलला काय. हा त्या पेल मध्ये त्याला काही कळत नाही. नाही आणि ती बायको नुसते हाणते पण मला जर बरं वाटत बरं त्याला मारलं हाय त्या मापाचं चवनात. बाहेर नाही कोणाच्या रेटे खात पण घरी गेलं बायकोच खातो एवढा आहे. आता मी एक दिवस त्याला परत डोकं लावणार आहे. त्याला दारू पाजू देतो आणि बाजतो पाहिजे त्याला. हा ना महिना दीड महिना झाला त्याचा आवाजच आला नाही. आला नाही ना. नाही ना. तरी म्हटलं आज एवढं काय शांत आहे बाई आहे ना. आज करू का ती आयडिया. करा बाई हा करा ना आयडिया. देते 200 रुपये दे. करतो ते आयडिया तेवढी द्यायची म्हणजे मामुजी नवरा पहा म्हणे मीच होतो. अरे मग 200 रुपये द्या ना. तू माझ्या तर पाय बघ. तुमच्याकडे त्या दिवशी भाजीपाल्याचे पैसे उरेल ते नाही का. ते काय 70 रुपये उरले. मग मग 31 रुपयाचे ना कमी ना. एक क्वार्टर द्यायची पाजून बाद झालं. एक काय होईल त्याला मग. हा 100 रुपये क्वार्टर झाली. त्याच्यावाला आवाज ऐकायसाठी 200 रुपये आपण घालायचे. हा मग ते सोपं आहे केवढं. त्या चहा पावडरच्या डब्यात आहे ना. किती किती त्याला जेवढ्याची दारू पाजायची ना तेवढेच पैसे फक्त 130 मार्क 70. त्याच्यामध्ये किती रुपये माहिती का 450 रुपये. अच्छा मग 450 मधून 130 गेले. काय बाबूराव काय रे जरा लयच आराम चालू आहे. हा बस तिकडे गेलो पाहायला. कोणला तुम्हाला काय काय कधी येणार तर राहत नाही काय. चाललंय दिलायचं हे पैसे काय होते. बायकोला म्हणलं दे मग 200 रुपये. कुठं कूक तुम्हाला नाही सांगत. अरे तेच ना तेच ठरलेलं ना. खरं सांगा तेच तर पाहायला गेलते वहिनी तुम्ही देखत काय सांग. अरे तेच ठरलं ना आमचं. म्हणजे वहिनी तुला सांगितलं ना तेच आहे ना. वहिनीला माहितीये का. अरे बघ हा 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 का तेच ठरेल तुला नाही म्हणतो. मग पैसे काढ मागेल तिच्याकडे. त्याची तोच गेम करायचं नाही का. लय जिराची ते ना. हा लय दुसऱ्या लोकांची लय बांधा लावेल त्याला. येऊन घरात घुसत ते. कोणाच्या घरात घुसतो. माझ्या घरात घुसलो ते हा काल पिऊन मग हे असायचं ना तो. बाबूराव भेटलोय ना याचा गेमच करा. आज मी 200 रुपये घेतो डायरेक्ट त्याला उलटा करून आणि देतो त्याच्या घरात घालून. ते काबरा बायांच्या घरांनी घुसत माहिती तुम्हाला हा दुसऱ्या. हा त्याची बायको त्याला ठेस येते म्हणून हा तोंडला पित असेल ते. आपण इकडं त्याचा त्याच्या डोक्यात तसं काही नाही राहत का बा या बाईक मी त्या नजरेनं पाहतो का त्या बाईक त्या नजरेनं त्याच्या डोक्यात ते नाही राहत. मग वहिनी ते बरोबर आहे पण मग आजूबाजू काय समज हो म्हणजे मग त्याचा मारल्याचा किती आवाज येतो त्याचा. पितो पितो मग आम्ही आमच्या घरी निघलो ते काहूनच उद्या हा ना तेच ना. बस आज उठून जातो बैठकीतून. हा आपल्याला नादी लावायचं इकडे आम्हाला बोलायचं नादी ना. गेलं ते हा. त्याच्या घरी दुसऱ्याच्या घरात घुसतो मग. नाही पण आमच्या घरात नाही कधी येईल का नाही आपल्या घरी नाही बघ ताकद नाही. राम राता माहिती हो तेव्हा बरं झालं लाभरावानी वडील लाभरावानी दारात जरी पाहिलं नाही. दारातच होतं काठी घेऊन हा बाजीवर झोपेत म्हणून ते जमलं. मला बिन 2 काठे आणले ना तर याशी बेवड्या सांग. हा नाही बरोबर मग नाही, तुम्हाला असंच पाहिजे हो. घरचे मारतील नाही तुला काही. कोण टाकलं म्हातारे ना. मी काय म्हणते तुमचं सारं घर माळकरी आहे तुम्हाला गरजच नाही ना पडली. पण कधी मध्ये आता दोस्त मंडळी हा एवढं ठीक आहे बा त्याला लेप देते त्याची बायको. मग तो आवाज ऐकायसाठी जर तुम्ही त्याला पाहिजेत असले तर गोष्ट निराळी. त्याच्या जवळच मांडीला लावून बसा त्या कवर आहे बी. एक करशील की जाण्या हे बघ मी त्याला क्वार्टर बिटर पाहिजे. तू फक्त त्याच्या बायकोला आहे ना जाऊन सांग काय का त्याचे पार बरमडस खाली सोडून असा ठेस. हा खरं बा काय करे. पक्का मार दर. हा 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 पण मग कधी पाहिजे तू सांगशील कोण लगेच जा तुम्ही लगेच चालले त्या काय चहा पावड्याच्या डब्यात पैसे घेत तिथून काढून लगेच. हा मी सांगा तू घरात. मी बायको कोण 200 रुपये घेऊन आले तेवढा कार्यक्रम करायचा आहे त्याचा. हा ना हा माझ्या 5 पाजायची. जाऊ काय मग सांगायला. हा काय मग बर
चल मग मी निघतो लगेच. नक्की बर का हा मी लगेच निघतो. गेमच कर रे. हा हे चल येऊ का. पैसे नाही हा, बघा बाबू. याला कपड्यांची सुधरात नाही काहीच नाही भाई. कुठं बसत आणि कसं लोळत भावनाच नाही. आज येईन बाई आवाज बर का. आज शिरपतरावचा 100% मला याला पाहू दे पैसे घेतोय की याचा भरोसा नाही भाई. हा माणूस कुठे गेला का सकाळपासून काय फोन नाही काही नाही. फोन लावते बरं. फोनावर नाही पिऊन पडलं का काय का ना कुठं कुठं रोग आला कुठं नाही म्हणे कामाला जातो माझ्यापासून काम काय होतं ना भाऊजी. काय चालू आहे? काय नाही फोन लावला यांचा फोनच लागा ना सकाळपासून. फोन लागा ना. हा ना कुठं गेलं काय माहिती. कसं लागन फोन? म्हणजे अहो पक्का दारूड आहे ते. अहो दारू आहे म्हणून तर फोन लावला चिंता आहे ना म्हणजे पुढे जाऊन पडू नये नाही का. तुम्हाला एवढी चिंता आहे का? मग अहो ते बाबूराव ते चांगली बैठक चालू आहे त्यांची सकाळी. बाबराव संग मग कुठं इकडे मंदिराच्या पाठीमागे. मारुतीच्या का. हा 4 खंबे नेल देणार. बाई एवढे आता घरी असा जोडून काढते ना तरी रोज मारते बरं का माणूसच सुधरा नाही. दोघाला आहे ना काय सांगा तुम्हाला एकमेकाला पार झटत होती एवढे पेल. हा लय जादा होईल त्यांचं. पण बाबराव कस का दारू पाहिजे बाबराव तर लय चिंगूशी. पण मग त्याच्यात ध्यान ठेव जा ना. एवढा दारू पितो कोणाच्या घरात घुसत तो. कोणाच्या घरात घुसला मग? माझ्याच घरात घुसला का हा काल रात्री. रात्री मग म्हाताऱ्यानं त्याला चोपलं आणि मला चोपलं. त्या संग तुम्ही पैसे राहतो. दिलते का दारू प्यायला मी काय आलो का तुम्ही मी नाही पीत. मी जात नाही. ते बाबूरावचं नाव असतं पण ते बाबूरावचा असं नाही ना. येता बैठकीत आमच्या. आता नेमकी कुठे बसेल ते मला जायला मग. तुम्ही नका जाऊ आता तो जावा घरी येईन ना. हा त्याची पार लगे बरमुडा सगळ्यात काढून त्याला अहो मी लय मारते काय सांगू तुम्हाला इतकं मारते रोज सारे गावात बाबाट आहे आमचं माहिती का. तुम्ही मारित म्हणून दारू पितात काय ते एवढं. अहो ते दारू पितो म्हणून मी त्याला मारते. असं आहे का? असं वाटतं सुधरण वाटलं तुम्ही मारित म्हणून दारू नाही हो नाही पितात. असं उलट कस काय होईल. ते मग घरात काऊन घुसत ते लोकांची. मग त्याला वाटतं माझ्या घरी दारू पिल्यावर काय कळत त्याला कोणाच्या घरात घुसत. जादा झालं हा आलं का पण ते ध्यान ठेवायचं. चोपी संख पण आलं आता येऊन तर द्या घरा लोक कमी जाऊ. तर मी येऊ चोपाला. नाही नाही तुम्ही नाकी येऊ. आमच्या घरचं आम्ही पाहून घेऊ मॅटर. हा ना. हा जा जा तुम्ही तुमचं. पार त्याचा बरमुडा काढूच सांग. हा ते आम्ही पाहून घेऊ जा तुम्ही. सांगू नका मी आलो होतो म्हणून बरं नाही का? नाही याला लय उकड्या पाकळ्या लोकांच्या घरी जाऊन मी येऊ का चोप द्यायला. मी आहे ना माझ्या नवऱ्याला पाहिलेलं काय घेणं ते नाही. त्याला येऊ दे आता घरी मग सांगतेच. आलं पाहिजे फक्त. अजून तर काही दिसला ना कोणीकडे तारफाडा ना. फोनच लावत त्याने. फोनच न फिरायला मी जाऊन पाहते. चाल आधी तुला नेऊन घराचे कामाला आहे ना. मग उपकार करतो का तू मावा बरे बाय उपकार करतो का तुझ्या तू? आता तो घरी हम्म. मी चाललो माझ्या घरी. हा हा जा. बघा उद्या उद्या पार्टी परत हा देईल होय. उद्या पार्टी नाही रे ठीक आहे. उद्या पार्टी दे बरं का? उद्या बी. हा देईल होय. हा माग पैसे आले का मी तुला पाहिजे चालेल चाल. हा मी तुला पाहिजे ना हा हा जाऊ का मग जा. हा अरे जाय ना बाबा. जातो ते आता रोज मला मारते नाही का आज तुझ्या तुला फाडून टाकतो फाडून एखाद्याला आपला नाच करायचं. कुठे गेली ती का ग हे बाहेर ये. तुला फाडून टाकी कोणला तुला फाडून टाकीन. म्हणजे गदड आहे तू गदड आहे गदड. आपला नाद नाही करायचा. मी इकडं कुठं मा बाप तुला लय रुबाब झाला तुला लय रुबाब ऐकला आजपर्यंत. म्हणजे हा तुला लय रुबाब ऐकला. रोज मला मारते नाही का तू रोज मला मारते. तुझ्या बाप्पाचं खातो का मी तुझ्या बाप्पाचं खातो का तू किती क्वाटरी प्यालाय तू कधी तो पैसे दिले का मला प्यायला क्वाटरी तो किती पैसे तो दिले का मला प्यायला मी कायला देऊ पैसे मला काय करायचं हा का पाहिजे तुला मी फारकत देऊन टाक की फारकत लगेच या मेंटलला. हा आपला नाद नाही करायचा. फुकट नाही बघ ती बकुळी तू उचल बांगडी फाडून नाही की फाडून आपला रुबाब नाही करायचा एवढा आपल्या पुढं. अरे पण तू इकडे चालला कुठं बॉम्बा चालला तू काय करते तू काय करते तुझं घर कुठं काय कुठं वय तिकडं काय करते काय करते तू काय करते मला धमकी भरते का म्हणजे तू या असे रुबाब घरात करीत असेल म्हणूनच तू वाली ठेशी ती बरं का मला धमकी भरते का तू
धमकी भरते का मी का आला बरं तुला धमकी हा धमकी भरते का तू म्हणजे तुला काय आवाज आहे बोल काय आवाज आहे बोल बोला ए बोल बाबा मा काय आवाज नाही होईल हा बाय मी काय म्हणतो तू भांडी पाडून घे आज भांडी पाडून घे तू काय करते का अन्याय करते मावर तू अन्याय काय करते मला सांग रोज रोज मला उठलं का मारायचे रोज उठलं का मारायचे हा माणूस म्हणतो जाऊ दे हा सारखे लोक पैसे मध्ये मानावर जरा पहिला मानावर जरा तुझ्या बापाचे करून दिली इकडे जाळ तर तो आवाला इकडे कुठं तुझ्या चालला बापाचे करून दिली पैसे तुझ्या बापाचे करून दिली का हा, काय मला माहिती सुटलं ए बाबा थांब रे तू थांब हिचा पेट पाहा तुम्ही तो याच्याकरता पाच दे काय नाही नाही तू ये माणसं माझ्यावर उर दाबायला पाठी तू काय म्हणला होता घाबरे तू मी माघारी चालले नाही नाही हिला जगून देणार नाही मी हिच्या डोक्यात हिच्या डोक्यात मारणार नाही की हा तू कर हा तू मला सोड रे मला जगा पाहू नाही नाही तर मग तुला आहे ना तुला मी कापून टाके कापून आपला नाम करायचं नाही हा तुझ्या मनामध्ये आहे ना नशीब त्याचा अजून कापून आणि तोडून आणि दात पाडलेलं फार कधी चालले झोपायपर्यंत अजून आला नाही हा त्याच्यामुळे तुला पोर तारीख ती पाहिजे लावली असती तू सोड रे मला पाहू काय बात आहे सोड रे, डोक्याला ताण झाला. मला पाहू. 200 रुपये पण दारू पाजून तुला पस्ताव झाला ना काय? तुझं माझ घरात घुसला का आणखी पाहू नंबर मोबाईल पाय बरं नंबर पाय बरं हिचे ना दात काय पाडायचे, बदलता दात झाला मग आता दातच पाडायचे हॅलो हा हा कुठे हो बकुळा ताई लवकर या इकडं माईड हा ते ना आता कुकर अरे आमचे बाडे फोडीतो का काय आता माही कुकरची शिट तूही कुकरची शिट्टी करायला लागली. दातच पाडतो दात पाडतो हा ते बायको येते. हा? ते काय बाई बायको येते. हा? तो बायको बायको होती? सोड मला हिचा का चाल ना तू बाहेर चल बायको बाई आलाच कांडे, असं नाही बाहेर चल याला बाहेर घेतलं नाही हिचं आहे ना हिचं कामच करतो मी चाल बाहेर चल तो कामच करतो ती बायको तो आला ठेशी हा. तेच बरं चाल बाहेर चल माणूस म्हणतो जाऊ दे तिला धाकायचं बस म्हणजे बस बस म्हणले बस उठ म्हणले मी उठ बसणार, मी नाही उठायचं अरे तू काय एवढी घाबरते हा घाबरते मी तुला फावडतो. करू त्याच्यात वाच्या हा वडून दे वडून हा? हा तुमच्या तुमचं तू आहे रे तू तुला तुला दारू पाहिजे रे माहिती ना तो आमच्या घरात काय काम आहे हा? आमच्या घरात काय काम तू जाय तो बाईक लावली का? हा, तो जर पाहिजे उपकारच केला का दे. तुझ्या त्या घरी जायचं सरळ तू 200 मा सौदा केला का काय सौदा केला का काय माझ 200 तू आहे ना मी म्हणत आहे, घरी जायचं त्याच्या बायकोला बघ. आणि मी म्हणलं, तू काय रे, आपल्या घरी आवाज आला मला. पळत आला मी तेवढा खूप. तू या बाय तू या मिनिटात का तो नाही मला करत तू मंदिरा खूप पळत आला माहिती का तू बरोबर तू गावाला. या मिनिटात करत तू लग्नाला का मार खाणार आहे काय रे तो बायकोला फोन केला बाय. का? तिला काय टाइम लागलाय बाहेर जा. हा? तुला बम घेऊ बघा मध्ये ये. थांब रे मला जाऊ दे तुझं मध्ये हा? आणि ए, बाहेर अरे ती बायको हा? आली काय झालं काय झालं ए, म्हणजे? तो आल्यावर संपायची का काय झालं हा? हं? तो बा बायकोला हा? तो- याव तर काय असं त्याची आवतं बायको मग. बा बायकोलाच पावर करू राहिला हं? हा? हे बाई त्यानं मला कुकरचं जा का ये बाई. काय काय त्यानं मला तर मारलं घर चुकले काय हा? काय हा? त्याला दारू बायकोलाच प्याला 200 रुपयाची आणि माझ तुम्ही दारू बायको पाजली का हा सारखं हो तुम्ही काय काला सारखं तुम्ही सारखं काय काय कोण दारू पाजली दारू या ना पाहिजे या ना दारू पाजून तमाशा म्हणजे आमच्या घरात रोज तुम्हीच घालते दारू या ना पाहिजे या ना काला ए, सांगतो नाही मानावराला दारू तुम्ही पाहिजे रोज पैसे देऊन काला 500 रुपये रोज मला 200 रुपये दारू पाहिजे म्हणजे रोज. मानावर उगाचच मार खातो नाही का हा? मग? मी रोज मारते मानावराला घरी मी म्हणत होते नेऊ नको हा? काय म्हणजे मानावर रोज मार खातो याची त्याची घर घुसतो अरे तोच मला बरं आज मला 5 आणि मी उद्या तुला पाहिजे म्हणजे बाबा मी देतच नाही बघ मी सांग का नाही बाय बायकोला हो, तांदळाच्या डब्यात पैसे ठेवले होते 31 रुपये घेऊन गेलो हा. आणि मागं 70 रुपये होते असे 200 रुपये का तो काय मला काय म्हणला माहिती का रोज दारू आपण तुला मी पाहिजे यो ते. म्हणला का रोज मला तो म्हणजे रोज पाहिजे आमच्या घरात तमाशा करतो अच्छा. दारू पाजून नाही मानावराला ए दारू बाई पाजली. तो नवऱ्याचा कुठना मानवऱ्या हा, बाई. पैसे देतो कोण पाजू कोण घालतो मग दारू तू जे जाय त्याला तो खाल लोकांच्या मागं. मार खायचा तुला तो दात फाडू का काय तांदळा मानावराला दारू पाजतोच कशाला तू अरे पण मी काय चूक त्या केली बिचाऱ्याचं काय दोष आहे? रोज मार खातो मा हा बरं आता मी गेलो खरं बोलू आई मग लोक एकशेचीच घरातून लोक पाहते ज्याने ते पाहिजे तू ज्याने जायला हारायला जाते का ज्याने पाजत नाही ते कोण पित नाही. तुला मग तुम्ही मागच पित नाही. आहे कोण तुला नाही कळू द्या तो हा मग गोळे तुला सांगू ऐकून घे बघा
मी ना फक्त डोहाण करतो होतो, मी आज 10 रुपयाला नव्हतो. हा पाहिलं का मग आम्हाला तेच म्हणलं पाहिजे, बाई ये नवरा बायको हे पैसे देतो, तो 10 रुपयाचा तू मला लेप देतो रोजचा. हा. हे हसत आहे घरामध्ये. याला खेळ होतो आपला हा. पैसे म्हणलं आज द्यायचे, प्यायचीच नाही आज. तमाशा तुम्ही पाहायचा आज प्यायचीच नाही. आबा इथे ओतून घेतली मी आज सगळी दारू. पिली नाही तुम्ही आज नाही नाही पेलो नाही. खरंच गुन्हाचं आहे मानावर हा माहिती का फक्त दारू अक्षय वगळ खालून आले असते. त्यांचं आपण ये येण्याचं सॉंग नसतं केलं तुम्हाला काय कळलं हा मानावर रोज त्याची एका चड्डी बाई- पाय अगं कुठे पण मग चालली त्यानं बाई मला तो खूप चड्डी केलं. त्याची चड्डी पाय कुठे चालली जाऊ दे ना तिची आतली चड्डी वर आली आणि वरली खाली चालली वर वाढव चड्डी हा? वाड्या- वडली ना वर वाड्या, तो सांगितलं वरली मग ना. मी सांगितलं ऐकतो मानावरा हा का तुम्ही ऐका ना तुमच्या बायकोच कधी हा तो बंप केला त्याच्यामुळेच ना या बाई तो बंप केले बरोबर तो ऐकतो तो आलं मला माहित नव्हतं ना पैसे तुमच्या घरातून आणि येते. तुम्ही मावाला का बरं ऐकते नाही? काय ऐकायचं काय मी करू? बंद केलं नाही म्हणून का? म्हणजे या बाई बकुळे चला या. विष्टू होतो का बकुळे या नवरा बायको विचारा मला दारू पाजायची, मला घरी आणून घालायचं आणि तो मला रोज लेप द्यायचा. हा आता आहे ना आता तू ये दारू पाजायला. तुम्ही दोन अरे तू त्याचा मुत पितो का आला मग फुकट पेतो का आला बा? पेतो का आला? काय जा? माझ्या पैसे एवढे वाया चालले काय मानावऱ्याचा मुत पितो का आला तू खायला पाहिजे तू एवढे का बायको कोणी 31 रुपये काय माहिती का? तमाशा पाहायला म्हणजे आज मानावऱ्याचा तर पितोच पितो आज मा 130 चा प्याला हा काय पेलं मुत पिलेच नाही ते आज दहा रुपये. पेलच रे आज. दहा रुपये दिसतो. आज पेलच नाही हा. पेलच नाही. म्हणून गाठ नाही दिल्या चड्डी खाली चालली दे मला 100 अरे चल. तर गाठण कुठे दिली शर्टाला हा, पा. घरी चाल तुम्ही काय घरी. नवरा तो आहे? घरी तुम्हाला 100 रुपये आणि तुम्ही या फक्त तिकडे तू मायना आली खेळवण सांगायला हा? हा तू मा ताब्यात आहे बघ तुमच्या तिथं म्हणलं चल. म्हणलं हं? तू मध्ये वय वय मध्ये काय काय म्हणतो बस